नमस्कार, सुजाता's किचन मध्ये आपले स्वागत आहे। तर आज आपण मिरचीचे भजे बनवणार आहोत। तर त्यासाठी मी ह्या जाड ढोबळी मिरची घेतलेली आहे। हे पहा, तर ह्या अशा मोठ्या साईजच्या असतात आणि तिखट पण नसतात। तर त्याचे आपण भजे बनवणार आहोत। तर कुरकुरीत भजे बनवणार आहे मी। तर त्यासाठी साहित्य थोडीशी कोथिंबीर घेतलेली आहे, मिरची घेतलेली आहे, 1 चमचभर जीरा घेतलेला आहे, छोटा चम्मच, 1 छोटा चम्मच ओवा घेतलेला आहे, अर्धा टीस्पून हळद घेतलेली आहे, स्वादानुसार मीठ आणि 1 चिमूटभर सोडा घेतलेला आहे खायचा। जे मिरचीचं बॅटर आहे ते बनवून घेणार आहोत। तर त्यासाठी मी बेसन घेत आहे। तर 1 पाव बेसन पीठ घेतलेलं आहे मी। जिरे टाकायचे आहेत, ओवा टाकायचा आहे, हळद आणि स्वादानुसार मीठ टाकायचं आहे। पाणी थोडं टाकायचं आहे। तर हे पहा, अशा प्रकारे आपल्याला मिक्स करायचं आहे। जास्त पातळ जर केला तर मिरचीला बेसन चिपकणार नाही, म्हणून थोडंसं घट्टच ठेवायचं आहे। सोडा मी अजून टाकलेला नाही। सोडा आपल्याला जेव्हा भजे आपण तळतो, मिरचीचे भजे, त्यावेळेसच सोडा टाकायचा आहे। तर आता 10 मिनिटांसाठी आपण याला बाजूला ठेवून देऊया आणि आपल्या मिरच्या ज्या आहेत त्या कट करून घेऊया। तर हे पहा, ही मिरची आता मोठी आहे। तर आपण याचे 2 तुकडे करणार आहोत। तर आपल्याला हे भजे जे आहेत ते कुरकुरे बनवायचे आहेत, म्हणून हे कट केलेल्या मिरचीला आपण परत 2 तुकडे करणार आहोत अशा प्रकारे। तर मी आता सर्व मिरच्या अशा हे पहा मधोमध असे कट करून घ्यायचे आहेत आणि साईडला ठेवून द्यायचे। तर मी कट करून घेते आणि तुम्हाला दाखवते। पहा, अशा प्रकारे मी कट करून घेतलेले आहे आणि आता थोडीशी कोथिंबीर आपल्याला बेसन पीठ मध्ये टाकायची आहे। आता आपल्याला पहिल्यांदा तेल तापवून घ्यायचं आहे। गॅस मीडियम केलेला आहे मी। तापवून घेतलं पहिलं आणि मग मीडियम केलेलं आहे। तर हे पहा, आपले गरमागरम भजे आणि चहा तयार आहे। तर तुम्ही पावसाळ्यामध्ये एन्जॉय करू शकता। तर अशा प्रकारे तुम्हाला जर रेसिपी आवडली असेल तर तुम्ही ही नक्की ट्राय करा आणि जर माझी रेसिपी आवडली असेल तर माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद।